एका प्रकारे असं म्हणता येईल की विरोधकांना आपली एकजूट आहे हे दाखवायचं आहे. अगदी काही अंतरावरच, म्हणजे अवघ्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि त्या अनुषंगानं महापालिका अशा निवडणुका साधारण 1-1.5 महिन्याच्या गॅपने होत आहेत. जानेवारी महिन्याच्या आत महापालिका निवडणुकाही घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या कामात राज्याचा निवडणूक आयोगही सध्या व्यस्त आहे. मग मतदार याद्यांची पुनर्रचना करणे किंवा नवी मतदार यादी, अपडेटेड मतदार यादी जाहीर करणे आणि मतदारांचं प्रबोधन करणे या अनुषंगानं अनेक मोहीम हाती घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगानं. तर हे सगळं राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असताना दुसऱ्या बाजूला राज्यातला विरोधी पक्षनेता आणि मग राज्यातला सत्ताधारी पक्ष हे या निवडणुकांसाठीही सज्ज झालेले आहेत. युती आघाडी नेमकी कशी होणार या बाबतीतले समीकरण किंवा डावपेच किंवा व्यूहरचना आखली जात असताना प्रचाराचे मुद्दे काय असले पाहिजेत, कोण कोणाशी युती करणार, कोण स्वबळावर लढणार, हे सगळं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. त्याच अनुषंगानं असं म्हणता येईल की आज विरोधी पक्षही आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि या एकजुटीत राज ठाकरेही या व्यासपीठावर दिसतील. पण जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे की काँग्रेसला राज ठाकरे यांच्याशी सख्य सध्या तरी नको आहे, कारण बिहार निवडणुका आहेत आणि बिहार निवडणुकांमध्ये राज ठाकरेंशी असलेली सलगी ही काँग्रेसला फटका देऊ शकते. त्यामुळे राज ठाकरे मवियात नको अशी काँग्रेसची भूमिका आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मुंबई महापालिका, अन्न महापालिका असतील, या दृष्टीनं व्यूहरचना आखतो आहे. युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी जागा वाटपाची बोलणी आता आकार घेत आहेत आणि 2 ठाकरे बंधू एकत्र लढणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. भले अधिकृत घोषणा झाली नसली तरी 2 भाऊ कौटुंबिक सोहळ्यांच्या निमित्तानं भेटीगाठी घेत आहेत, एकमेकांच्या घरी जात आहेत, स्नेहभोजन. नक्कीच. अर्थात या सगळ्यामध्ये निवडणूक आयुक्तांना किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे नेते जात असताना काँग्रेस मात्र यामध्ये सहभागी नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक वेगळं समीकरण यामध्ये आपल्याला निदर्शनास येऊ शकतं. यासाठी दिनेशजी तुमच्याकडे येतो. मात्र पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहूयात की ठाकरे बंधू आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना झालेत. उद्धव ठाकरे काही वेळातच आता शिवालयात पोहोचतील. तर राज ठाकरे काही वेळापूर्वीच शिवतीर्थवरून रवाना झाले असून ते देखील शिवालयात जाणार आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून विरोधक हे एकवटलेले आहेत. आमची ही एकजूट आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का, अशा चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे या शिष्टमंडळामध्ये असतील अशी माहिती मिळते. तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरता बुथवर याद्या आहेत, त्यामध्ये काही जर घोड झाला असेल तर दुरुस्त करता येतो. पण तसं नाही करायचं आहे. बूथ लेवल एजंटच्या माध्यमातून त्यांना ते ऑब्जेक्शन घ्यायचे नाही आहे. त्यांना महाराष्ट्राचा नरेटिव्ह सेट करायचा आहे आणि पार्ट्या टिकवायच्या आहे, पक्ष टिकवायचे आहे. उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील. म्हणून आत्तापासनं पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं. पुढच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी म्हणून महाविकास आघाडीचे नेते आणि त्याबरोबर राज ठाकरे हे सुद्धा आता या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजपकडनं देखील या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत, ते आपण पाहूया. आज शिष्टमंडळ जे आहे सर्वपक्षीय, जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे एक शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल, याची तयारी आता सुरू आहे. तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे. तर काही वेळापूर्वीची 2 दृश्य जी आहेत आपण पाहता, उद्धव ठाकरे शिवालयाकडे जाण्यासाठी मातोश्रीहून काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत आणि त्यासोबत कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे. कृष्णा, काय घडामोडी घडतायत? की महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये शिवालय येथे पोहोचत आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा निघालेले आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा शिवालयाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. ते पुढच्या काही मिनिटांमध्ये शिवालय येथे पोहोचतील आणि त्यानंतर सगळे नेते शिवालय येथे भेटून काही मिनिटं चर्चा करतील. त्याचबरोबर
जे निवेदन मुख्य निवडणूक आयुक्तांना द्यायचं आहे त्याच्यावरती सह्या सुद्धा या सगळ्या नेत्यांच्या होतील आणि त्यानंतर सगळे नेते एकत्रितपणे मंत्रालयातील या अनेकशा इमारतीमध्ये असणारे जे निवडणूक आयुक्त आहेत चोकोलिंगम त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। सगळ्यात पहिलं तर निवेदन दिल्यानंतर या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांची जी काही चर्चा होणार आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आणि त्याच सगळे चर्चेतले मुद्दे घेऊन या सगळ्या नेत्यांची एक संयुक्तिक पत्रकार परिषद सुद्धा वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडणार आणि त्यामुळे पत्रकार परिषदेमधले आणि निवेदनातले नेमके मुद्दे काय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आता मोठ बांधली असं म्हणायला हरकत नाही, मात्र या नेत्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा समाविष्ट झालेले आहेत। उद्धव ठाकरे आता शिवालय या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहत आहोत। इथे सगळे नेते संपतील आणि त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी हे नेते रवाना होणार आहेत। ठाकरे बंधू मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। त्यासाठी आता उद्धव ठाकरे शिवालय या ठिकाणी पोहोचले तर राज ठाकरे पक्ष सोडल्या म्हणजे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवालय या ठिकाणी येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली जाणार आहे। शरद पवार हे सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहे, त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि आता अवघ्या काही वेळामध्ये राज ठाकरे हे सुद्धा दाखल होत आहेत, शरद पवार सुद्धा दाखल होत आहेत आणि एकत्र आधी या ठिकाणी त्यांची बैठक होईल। संजय राऊत सुद्धा असणार आहेत आणि त्यामुळे बैठक पार पडल्यानंतर जे निवेदन आहे जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं जाईल त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील आणि स्वाक्षरीचं जे पत्र आहे ते या ठिकाणी दिलं जाईल। आपण पाहतो बघा अंबादास दानवे हे सुद्धा आता या ठिकाणी बैठकीला पोहोचत आहेत आणि एकंदरीतच आजचा जो दिवस आहे तो यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की यानंतर मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर नेमकी काय काय मुद्दे त्या ठिकाणी शरद पवार आणि महाविकास आघाडीचं हे सगळं शिष्टमंडळ प्रसारमाध्यमांसमोर मांडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज पहिल्यांदाच हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते एकत्र येत आहेत, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे असं सुद्धा बोललं जातं। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत, राज ठाकरे अवघ्या काही वेळामध्ये दाखल होत आहेत आणि मनसेच्या वतीनं बाळा नांदगावकर तसेच अविनाश अभ्यंकर हे सुद्धा अवघ्या काही वेळापूर्वी शिवालय या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता आतला जो कक्ष आहे त्या ठिकाणी या सगळ्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। या बैठकीमध्ये मुद्दे निवडले जातील, कोणकोणत्या मुद्द्यावरती निवडणूक आयोगाला आपल्याला लक्ष वेधायचं आहे यावर सुद्धा चर्चा केली जाईल आणि या चर्चेअंती नेमकं जेव्हा पत्रकार परिषद होईल तेव्हा प्रसारमाध्यमांना काय उत्तर दिली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेसमध्ये राज ठाकरे यांना घेऊन 2 मतप्रवाह असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि काँग्रेसच्या वतीनं आपण स्वबळाचा जो नारा आहे तो सुद्धा अधिक घट्ट करायला हवा अशी सुद्धा जी प्रतिक्रिया आहे ती नक्कीच गिरीश तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर राज ठाकरे यांचा ताफा